मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी पात्रामध्ये एक केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे। या दोन्ही जिल्ह्यामधील नागरिकांना गेल्या 70 वर्षापासून एका जुन्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता। त्यामुळे हा नवीन पूल उभारला गेला आहे। पण हा पूल उभारण्यासाठी लागलेले 95 कोटी रुपये त्याच पूर्णा नदीच्या पाण्यात गेलेत का असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे। नेमकं काय घडलंय हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर पाहूयात। सरकारी अधिकारी आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार काय असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला जोडण्यासाठी बांधलेला केबल स्टेड पूल। तब्बल 95 कोटी रुपये खर्च करून पूर्णा नदीच्या पात्रावर जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित हा पूल उभारण्यात आला। पण शासनाचे 95 कोटी रुपये आता पूर्णेच्या पाण्यातच वाहून जाणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। कारण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने उभारलेल्या पुलाला पुढे रस्ताच नाही। त्याचं झालं असं की 1956 पासून येलदरी धरणाच्या बाजूच्या जुन्या आणि अरुंद पुलावरून नागरिकांना प्रवास करावा लागत होता। अनेक दिवसांच्या मागणीनंतर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानं या पुलाला निधी मंजूर झाला। राज्य महामार्ग 248 वर हा पूल बांधण्यासाठी 14 मार्च 2022 ला तांत्रिक मान्यताही मिळाली। वर्षभरापूर्वी काम पूर्ण करून संबंधित कंपनीनं बांधकाम विभागाकडे हा पूल सुपूर्द केला। 95 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला गेलाय। पण पूल संपल्यानंतर पुढे जाण्यासाठी रस्ताच नाही असं लक्षात आलं। दरम्यान पूल संपल्यानंतर ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्यांना सरकारनं 28 गुंठे जमिनीचे फक्त 3 लाख रुपये दिलेत। त्यामुळे आपण कोर्टात गेलोय असं संबंधित शेतकऱ्यानं म्हटलंय। किती जमीन आहे तुमची? माझी 6 एकर जमीन आहे। बरं, काय अधिग्रहण झाले का? नाही प्रशासनाकडून काय कागदपत्र नोटीस वगैरे नाही काहीच नाही आलं? नाही काय वाटते, हो रोड होईल का नाही? रोड होईल ते आम्हाला 3 लाख रुपये दिले 28 गुंठे। बरं, काय लिहून घेतलं का? हा लिहून घेतलं ना त्यांनी, आम्हाला अमान्य मान्य म्हणून आम्ही लिहून कोर्टात केस टाकली। गेल्या कित्येक वर्षांपासून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील नागरिक नव्या पुलाची वाट पाहत होते। 1956 मध्ये विद्युत निर्मिती केंद्राच्या दळणवळणासाठी हा छोटा पूल बनवण्यात आला। पण या पुलावरूनच दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास करावा लागतो। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या पुलावरून प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा होती। पण प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकांची थट्टा केल्यानं आता नागरिकांचा संताप झालाय। या पुला संदर्भाने 2025 मध्ये काम पूर्ण करण्याच्या गाईडलाईन होत्या, परंतु आपण जर पाहिलं की आतापर्यंत हा पूल कंप्लीट नाही। या पुलाला कंप्लीट न होण्यासाठी ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये प्रमुख बाब अशी आहे की या जमिनीचं भूसंपादन झालेलं नाही। प्रशासनानं या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून केवळ हा अर्धवट पूल आम्हा नागरिकांसाठी शोभेची वस्तू बनवून ठेवलाय। आपण पाहत असाल आतापर्यंत 1956 ला हा पूल केवळ या प्रकल्पाच्या वाहतुकीसाठी झाला होता। प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळी हा पूल विद्युत निर्मिती प्रकल्प असेल किंवा जो काही धरणाचा प्रकल्प असेल त्यांच्यासाठी हा स्वतंत्र असा वाहतुकीचा पूल होता। परंतु प्रशासनानं आमच्या मागण्या न लक्षात घेता त्याच पुलावर आम्हाला 56 पासून आजपर्यंत या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय केलेला आहे। याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण संबंधित अधिकाऱ्याच्या दालनाला चक्क बाहेरून कुलूप लावलेलं होतं। दरम्यान या प्रकरणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आलोय आणि इंजिनियर प्रशांत कोरे कार्यकारी अभियंता यांच्या दालन अक्षरशः कार्यालयीन कामकाजाच्या वेळी या दालनाला कुलूप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे नेमकी सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका संबंधित प्रकरणामध्ये आम्हाला या ठिकाणी कळू शकली नाही। नेमकं एवढा मोठा 17 कोटी रुपयाचा ब्रिज बांधून पुढची जमीन अधिग्रहित का करण्यात आली नाही याचा जबाब घेण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी असभ्य वर्तवणूक या ठिकाणी केलेली आहे। मराठवाड्यात पहिल्यांदाच जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून कोट्यावधी रुपये खर्च करून अशा केबल स्टेड पुलाचं काम करण्यात आलं। हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना या पुलाचा मोठा फायदाही झाला असता, पण अजून तरी पुढचं काम पूर्ण न झाल्यानं हा पूल शोभेची बाहुलीच बनलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून किती निष्काळजीपणा केला जातो याचं उत्तम उदाहरण पाहायचं गेलं
तर हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या येलदरी धरणाच्या वर बांधलेला हे पूल आहे. जर्मन टेक्नॉलॉजीने बांधलेला हा पूल आपण बघू शकतो, शोभेची वस्तू बनलेला आहे. 95 कोटी रुपये खर्च या पुलावर करण्यात आलेला आहे. आणि आपण बघायला गेलं तर या पूल संपल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या शेती लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं जमिनी अधिग्रहण करण्या अगोदर संपूर्ण पूल बांधलेला आहे. आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील नागरिकांना अनेक दिवसाच्या प्रतीक्षेत असलेला पूल आता शोभेची वस्तू बनलेला आहे. आपण जर बघायला गेलं तर हे शेतकऱ्यांनी थेट पुलाच्या समोर जे आहे ते भुईमुगाची शेती पेरलेली आहे. अनेकांनी विविध पिकं देखील घेतलेली आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा आणि ढिसाळ कारभार यावरून दिसून येत आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली.